नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सहर्ष स्वागत आहे दीपविनी या YouTube चॅनलमध्ये. ठीक आहे, आज आपण शिकतो आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे एक्सरसाइज नंबर 2.2. ठीक आहे, चला चालू करूया. ओके, प्रॅक्टिस सेट 2.2 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन. या पूर्ण एक्सरसाइज मध्ये सगळेचे सगळे क्वेश्चन फॅक्टरायझेशनचे आहेत. जसे की आपण फर्स्ट कन्सेप्च्युअल व्हिडिओ मध्ये फॅक्टरायझेशन ऑलरेडी शिकलोय, स्टिल आपण या पण सगळीचे सगळी एक्सरसाइज आणखी एकदा आपण सॉल्व करून घेऊया. ठीक आहे, चला फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मध्ये आणखी एकदा आपण थोडं डिटेल्स मध्ये बघूया की काय काय होतं, कसं होतं. ठीक आहे, बघा. पहिलं तर काय करायचं, रफ वर्क करायचं. रफ वर्क मध्ये एक एस लिहून घ्यायचा, एक पी लिहून घ्यायचा. ठीक आहे, एस म्हणजे सम, पी म्हणजे प्रोडक्ट. एस म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन आणि पी म्हणजे प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. ओके, सगळ्यात पहिलं काय करायचं, इथले एस काय आली पाहिजे आणि प्रोडक्ट काय आली पाहिजे ते समजून घ्या. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये मिडल टर्मचं कोएफिशिएंट आधी सगळ्यात पहिलं काय चेक करणार की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का नाही. स्टँडर्ड फॉर्म आहे का म्हणजे काय, स्टँडर्ड फॉर्म आपल्याला माहिती आहे ax² + bx + c = 0. म्हणजे काय, स्क्वेअर वाली टर्म आधी लिहा, मग एक्स वाली टर्म लिहा, मग कॉन्स्टंट ला = 0 ला. या फॉर्मॅट मध्ये जर आपलं स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर इक्वेशन असेल मग पुढची प्रोसिजर चालू करायची. ओके, आणि जर नसेल तर बनवायचं पहिला. लेफ्ट राईट ला मूव्ह करून ते बनवायचं. ओके, आता मिडल टर्म चेक करायची. फॅक्टरायझेशनला स्प्लिटिंग द मिडल टर्म पण म्हणतात. का म्हणतात, कारण त्याला आपण मिडल टर्मला स्प्लिट करून पुढची प्रोसेस करत असतो. ओके, तर मिडल टर्मचा जो कोएफिशिएंट असेल तो ॲज अ सम म्हणून लिहून घ्यायचा, -15 विथ साइन लिहायचा ऑब्वियसली. आणि प्रोडक्ट मध्ये स्क्वेअर टर्मचा कोएफिशिएंट मल्टिप्लाय बाय कॉन्स्टंट टर्म, हे दोघंही इथे लिहून घ्यायचे. मल्टिप्लिकेशन आहे प्लस. आता एक छोटीशी गोष्ट की ऍडिशन मायनस येते आणि मल्टिप्लिकेशन प्लस येते, याचा अर्थ काय, दोन्ही नंबरला निगेटिव्ह साइन असली पाहिजे. बरोबर, आपल्याला आठवत असेल 7 आणि -7 -8 केलं, जर यांची ऍडिशन किंवा सम करायची असेल तर आपण लिहितो -15 आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर आपण काय लिहितो +56. बरोबर, हे याचे फॅक्टर्स नाहीयेत, मी जनरल एक्झाम्पल देते. ओके, जेव्हा दोन नंबरला निगेटिव्ह साइन असते तेव्हा त्यांची सम मायनसच राहते, म्हणजे साइन मायनस राहतं, नंबरची आपण ऍडिशन करतो आणि मल्टिप्लिकेशन मात्र प्लस येते. तर इथं ती सिच्युएशन आहे. बरोबर, तर मग आपल्याला दोन असे नंबर पाहिजेत की ज्यांची ऍडिशन 15 आली पाहिजे आणि त्याच दोघांची मल्टिप्लिकेशन 54 आली पाहिजे. काय असतील ते नंबर, जर नाही आठवत तर काय करणार, प्राइम फॅक्टरायझेशन ऑफ 54. तू ज्याला आठवत नाही त्याच्यासाठी सांगितले, ज्याला आठवत असेल त्यांनी डायरेक्ट लिहिलं तरी काही हरकत नाही. 3 9 जा 3 3 जा आणि 3 1 जा. ओके, आपल्याकडे एवढे नंबर्स आहेत, 2 × 3 × 3 × 3. या चारही नंबरला मिळून काय करायचं, आपल्याला दोन अशा ग्रुप मध्ये सेपरेट आउट करायचं आहे की त्यांची ऍडिशन 15 आली पाहिजे. चला ट्राय करू. हे वेगळं केलं, एकट्याला वेगळं ठेवलं. 3 3 जा 9 2 जा 18 3 जा 54 तर असतंय, पण 18 + 3 केलं तर 19 होते. सॉरी, 18 + 3 केलं तर 21 होते. त्यामुळं हे काय आपल्याला नंबर भेटलेला नाहीये. मग दुसऱ्या ट्रायल मध्ये आपण काय करू, सपोज हे 3 3 जा वेगळं केलं आणि 3 2 जा वेगळं केलं तर काय होतंय, दिस इज 9 and this is 3 2 जा 6. 9 आणि 6 ऍडिशन 15 येते ना, 15 येते, राईट. मग हे आपले दोन नंबर्स फॅक्टर आहेत. चला फॅक्टर्स लिहून घेऊया. x² - कोणताही यालिकडे कोणताही पलीकडे चालतं तर आपण दोन्ही चालेल, काय हरकत नाही. -6x - 9x + 54 = 0. ओके, पहिलं तर गिवन इक्वेशन, देन त्याचे फॅक्टर्स जे काय आले ते, आणि हे सगळं रफ वर्क आहे आपलं, त्यामुळे मी इथून इरेज करते, तुम्ही साइडच्या रफ कॉलम मध्ये करत जा. ओके, आता पुढे काय करायचं, 2-2च्या ग्रुप्स मध्ये डिवाइड करायचं. ही लाईन टाकायची. बरं, दर वेळेला ही लाईन तुम्ही ड्रॉ केली तरी चालते. आता ह्या दोघांमधून जेवढं मॅक्सिमम पॉसिबल कॉमन असेल तेवढं कॉमन काढा. या दोघांमध्ये फक्त x कॉमन आहे, जे कॉमन काढतो त्याने डिवाइड करून आतला फॅक्टर लिहायचा असतो. ओके, x ने x² ला डिवाइड केलं तर इथे एक x राहणार, -6x ला डिवाइड केलं तर x 1 जा होतोय आणि 6 आहे. ओके, अगेन मी आणखी एकदा कन्सेप्च्युअल व्हिडिओ मध्ये सांगितलेलं, तुम्हाला आठवत नसेल तर परत एकदा सांगूया. जेव्हा तुमची फॅक्टरायझेशन केलेली जी स्प्लिटिंग द मिडल टर्म केलेली जी स्टेप आहे त्या स्टेप मध्ये फर्स्ट, सेकंड आणि ही थर्ड, जर ही थर्ड
निगेटिव्ह असेल म्हणजे मायनस असेल तर आपण फोर्थ वाली साइन ब्रॅकेटच्या आतमध्ये जाऊन चेंज करतो. थर्डला काही करत नाही, फोर्थ वाली चेंज करतो. मग थर्ड ॲज इट इज लिहिली. दोघांमध्ये काय कॉमन आहे? दोघं कुणाच्या टेबलमध्ये येतात? 9च्या. तर 9 नी डिवाइड केलं, x ॲज इट इज राहिलं आणि आपण काय ठरलंय जेव्हा मायनस साइन कॉमन काढतो तेव्हा फोर्थ वाली साइन चेंज करायची. चेंज म्हणजे प्लस मायनस, मायनस प्लस. प्लस होती मायनस करून टाकली. ओके, आता 9 नी 54 ला डिवाइड करा. किती असतं? टेबल्स म्हणा आणि करा डिवाइड. ओके, आता हे दोन मध्ये चेक करा. आपल्याकडे एक टर्म ही वाली आहे, दुसरी टर्म ही वाली आहे. ह्या दोन टर्म्स आहेत बरोबर. ह्या दोन्ही टर्म्स मध्ये मिळून काय कॉमन आहे? ते ब्रॅकेट कॉमन आहे. ब्रॅकेटला कॉमन काढूया. मग x - 6 जर ब्रॅकेट कॉमन काढलं आणि या ब्रॅकेटनी ह्या टर्मला डिवाइड केलं तर इथे राहिलं x आणि इथे राहिलं -9 इज इक्वल टू 0. ज्याला हे डिवाइड केलं वगैरे नाही समजत ते सरळ सरळ दोन्ही ब्रॅकेट जेव्हा सेम येतात त्यावेळेला ते एकदा लिहायचं आणि उरलेलं सगळं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहायचं. ओके, आता बघा दोन नंबरच्या मध्ये काहीच नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन बरोबर. दोन नंबरचा मल्टिप्लिकेशन, दोन नंबरचा प्रॉडक्ट ज्या वेळेला 0 येतो याचा अर्थ काय? दोघांपैकी एक किंवा दोघेच्या दोघे 0 असले पाहिजे है ना. 0 सोबत आपण जगातला कुठलाही नंबर मल्टिप्लाय केला तर आपण 0 लिहितो ना. मग 0 × 0 सुद्धा 0 असतं. पण आपल्याला माहिती आहे का रे ह्या दोघांपैकी कोणता नंबर 0? नाही माहिती ना. मग आपण काय करणार? मग आपण असं करणार, दोघांनाही अल्टरनेट कन्सिडर करणार की ते 0 असते. x - 6 इज इक्वल टू 0 और x - 9 इज इक्वल टू 0. ओके, तर याचा अर्थ काय? x इज इक्वल टू हे -6 पलीकडे पाठवलं तर +6 और x इज इक्वल टू +9. हे झाले आपले सोल्युशन. हे झाले आपले सोल्युशन. मग आपण काय लिहिणार? देअरफॉर सोल्युशन और आन्सर काही लिहू शकता. सोल्युशन x इज इक्वल टू 6, 9 बरोबर. हे झाले आपले दोन्ही सोल्युशन्स. ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, आणखी एक सिंपल वाला क्वेश्चन. सम पाहिजे, मिडल टर्मचं कोएफिशिएंट काय आहे? +1. प्रॉडक्ट पाहिजे 1 × -20 दॅट इज -20. आता बघा सम पॉझिटिव्ह आहे आणि प्रॉडक्ट निगेटिव्ह आहे. हे कधी होतं? मी एक छोटासा चार्ट बनवून देऊ का कधी काय कसं असतं म्हणून? बघा, जर प्लस प्लसची इकडे म्हणूया आपण सम, इकडे म्हणूया प्रॉडक्ट. ओके, आणि इकडे म्हणूया नंबर्स. दोन नंबर्स असतील. ओके, एनी नंबर्स. नंबर 1 इकडे आणि नंबर दुसरा इथे. दोन नंबर्स आहेत. ओके, दोन नंबरची आता इथे पण नंबर मध्ये पण आपण एक छोटीशी गोष्ट एडिट करूया. इकडे म्हणूया आपण बिग नंबर आणि इकडे लिहूया स्मॉल नंबर, कारण आपल्याला सम मध्ये तशा साइन लागतात. ओके, दोन नंबर्स आहेत जे प्लस आणि प्लस आहेत, तर त्यांची सम पण साइन प्लस येणार आणि त्यांचा प्रॉडक्ट पण साइन मध्ये प्लसच राहणार. ओके, नंबरची प्रॉडक्ट करणार, नंबरची ऍडिशन करणार, हे आपल्या लक्षात येतं. ओके, आता जर दोन नंबर निगेटिव्ह असतील, मायनस असतील, तर त्यांच्या समला साइन मात्र मायनस लागते. नंबरची होताना ऍडिशनच होते. ओके, इथे मी लिहिते नंबरची होते ऍडिशन, इथे पण नंबर्सची होते ऍडिशन. ओके, आणि प्रॉडक्ट मात्र प्लसच येतो. इथे मल्टिप्लिकेशन होते, इथे पण मल्टिप्लिकेशन होते. हे शॉर्टकट लिहिलंय. ओके, आता बघा नंबर प्रॉब्लेम कधी येतो? जेव्हा प्लस मायनस दोन्ही असते. बिग नंबरला प्लस साइन आहे आणि स्मॉल नंबरला सपोज मायनस साइन आहे, तर आपण काय करतो? बिग नंबर मधून स्मॉल नंबर सबट्रॅक्ट करून बिग नंबरची साइन लावतो आणि इथं करताना प्रोसिजर काय आहे? सबट्रॅक्शन. ओके, आणि इथं साइन कोणती येणार? निगेटिव्ह. प्रोडक्ट मध्ये एक जरी नंबर निगेटिव्ह असला तरी आन्सरला तुमच्या निगेटिव्ह साइन येणार. आता इथे समजा सम मध्ये विषय असतो, फक्त समचं चेक करायचं असतं. बिग नंबरला सपोज मायनस साइन आहे, स्मॉल नंबरला प्लस साइन आहे, तर आपण काय करणार? बिग नंबरची साइन लावून बिग नंबर मधून स्मॉल नंबर सबट्रॅक्ट करणार आणि इथे अगेन निगेटिव्ह येऊन मल्टिप्लिकेशन होणार. ओके, आता या केस मध्ये आपल्याला काय पाहिजे? सम पाहिजे +1 आणि प्रॉडक्ट पाहिजे -20. अशी कोणती केस आहे रे ज्याच्यामध्ये सम पॉझिटिव्ह आहे आणि प्रॉडक्ट निगेटिव्ह आहे? इथे चेक करा, हे प्लस प्लस दोन्ही प्लस, हे मायनस प्लस आहे की नाही, त्यानंतर हे प्लस मायनस आणि मायनस मायनस. यापैकी ही केस कोणती आहे? सम पॉझिटिव्ह आणि प्रॉडक्ट निगेटिव्ह. बघा थर्ड वन, याला आपण जर केस नंबर 1 म्हटलं, केस नंबर 2 म्हटलं, केस नंबर 3 म्हटलं, केस नंबर 4 म्हटलं, तर आपली थर्ड वाली केस आहे. आपल्याला असे दोन नंबर पाहिजेत की ज्यामधला
नंबर प्लस असेल, स्मॉल नंबर मायनस असेल, दोघांची सबट्रॅक्शन पॉझिटिव्ह आली पाहिजे आणि त्या दोघांचा प्रोडक्ट ऑटोमॅटिकली निगेटिव्ह येईल. ओके, तर हे तुमच्या लक्षात असू द्या आणि आपण इथे आता सॉल्व्ह करायला ट्राय करू. ठीक आहे, बघा सम 1 पाहिजे आणि प्रोडक्ट -20 असे दोन नंबर आपल्याला शोधायचे ज्यांची सबट्रॅक्शन बेसिकली +1 आली पाहिजे, त्याच दोघांचा प्रोडक्ट 20 आला पाहिजे. जर नंबर आठवत असतील तर खूपच छान, नसतील आठवत तर मात्र आपल्याला प्राइम फॅक्टरायझेशन करावं लागेल. ओके, तुम्ही प्राइम फॅक्टरायझेशन करून हिडन ट्रायल वगैरे करा. मी तुम्हाला इथे डायरेक्ट नंबर सांगते 5 आणि 4. बघा बरं, आता गंमत काय, बिग नंबरची साइन जी आहे ती सम वाल्या नंबरला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, ह्या दोघांमध्ये जेव्हा प्लस मायनस डिफरन्स येईल त्यावेळेला बिग नंबरची साइन मिडल टर्मच्या कोएफिशिएंटची साइन आहे त्याच्या सेम लिहायची. ओके, म्हणजे इथं प्लस आहे तर 5 ला प्लस येणार आणि 4 ला मायनस येणार. चेक करून बघा, 5 - 4 +1 आणि 5 × -4 -20. ओके, 5 आणि -4 फॅक्टर्स लक्षात ठेवा, आपण फॅक्टरायझेशन करूया. ओके, तर इथं आलं +5x - 4x - 20 = 0. ओके, या दोघांमध्ये कॉमन, या दोघांमध्ये कॉमन. इथे बघा x कॉमन काढलं तर x + 5 राहिलं, बरोबर. आणि ह्या दोघांमध्ये अगेन थर्ड वाली साइन आपली निगेटिव्ह आली. थर्ड साइन ज्या वेळेला निगेटिव्ह येईल त्या वेळेला काय करायचं, फोर्थ साइन ब्रॅकेटच्या आत मधली चेंज करायची. फोर्थ साइन ब्रॅकेट आत गेल्यानंतर चेंज करायची. ओके, आता ह्या दोघांमध्ये काय कॉमन आहे, दिसते आपल्याला 4 कॉमन आहे. x राहिलं आणि हे साइन आपण बदलली, हे 5. आणखी एक मोठी हिंट आपल्याला काय मिळते, जोपर्यंत आपल्या ह्या ब्रॅकेटच्या सेम साइन म्हणजे टोटल हे ॲज इट इज ब्रॅकेट इथं कॉपी पेस्ट पाहिजे तर आपलं आन्सर करेक्ट चाललंय, नाही तर रॉंग आहे, बरोबर. तर मग हे आन्सर आपलं करेक्ट आहे. मग x + 5 कॉमन काढलं आणि उरलेलं दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x - 4 = 0. अगेन दोन नंबरचं प्रॉडक्ट 0 म्हणजे दोघांपैकी एक किंवा दोघेच्या दोघे 0. ह्या प्रॉडक्टला हे जे प्रॉडक्टचे फॅक्टर आहे ते फॅक्टर उचला आणि 0 ला इक्वेट करा. सो x will be equal to -5 or x is equal to +4. ठीक आहे, बघा हे झाले आपले फायनल सॉल्युशन्स. सोल्युशन आहे x is equal to -5, x is equal to 4 आणि याला एक बॉक्स केला. अगदी हे एक छोटी सवय आहे, जर तुम्ही आन्सर्स ना ब्लॉक करत गेला म्हणजे असे बॉक्स बनवत गेला तर तेवढं आन्सर तुमच्या नोटबुक मध्ये, तुमच्या आन्सर पूर्ण आन्सर मध्ये एवढी गोष्ट हायलाइट होते. आणि जेवढं एक्झामिनरला आपण कमी त्रास देऊ तेवढे चांगले मार्क्स पडतात आणि जेवढं इरिटेट करू तेवढे कमी मार्क्स पडतात, बरोबर. त्यामुळं एक्झामिनरला काय हवंय, आन्सर तुझं आन्सर करेक्ट असेल तर पुढचं काही ते बघतच नाही. म्हणजे डेफिनेटली एवढी प्रोसिजर करेक्ट केली असेल तरच आन्सर करेक्ट येणार आहे, बरोबर. त्यामुळे आन्सरला जरा छानपैकी सजवायला शिका. जास्त काही करायचं नाही, बॉक्स केलं तरी ते ऑटोमॅटिकली हायलाइट होतं. तुम्ही चेक करून बघा, पूर्ण नोटबुकवर पूर्ण पेज भरून आन्सर लिहा आणि त्याच्यामध्ये काहीच हायलाइट करू नका. तुम्हाला आठवते का बघा, शोधून बघा तुम्हाला आन्सर कुठला सापडतं का आणि त्याच ठिकाणी फक्त एक बॉक्स करून बघा, किती फरक पडतो. ओके, तर आन्सर रायटिंग मध्ये अक्षर छान असावं लागत नाही, माझंही छान नाही, पण बॉक्स जर केलं तर आपलं हायलाइट होतं आणि करेक्ट असेल तर ऑटोमॅटिकली चांगले मार्क्स मिळतात. मॅथ्स मध्ये तीच तर खासियत आहे, अक्षर फक्त ओळखलं पाहिजे, छान असलं पाहिजे असं काही नाहीये. ओके, तर आउट ऑफ मार्क्स मिळायला काही प्रॉब्लेम येत नाही. चला पुढचा क्वेश्चन बघूया, नंबर 3. अच्छा, इथे आता काय आहे बघा, स्क्वेअर टर्मला कोएफिशिएंट आला. ओके, हे मात्र मुलांकडनं मिस होऊन जातं की प्रोडक्ट करताना प्रोडक्ट वाला जो नंबर आहे ते मी दोन मागच्याही क्वेश्चन मध्ये सांगितलं की स्क्वेअर टर्मचा कोएफिशिएंट आणि कॉन्स्टंट टर्मला मल्टिप्लाय करायचं असतं. ओके, हे विसरू नका काय. ठीक आहे, इथे सम काय पाहिजे आपल्याला, +27 पाहिजे. आणि प्रोडक्ट काय पाहिजे, फर्स्ट टर्मचा कोएफिशिएंट आणि कॉन्स्टंट टर्मची मल्टिप्लिकेशन. 13 2 जा 26 पाहिजे. अरे सम तर मोठी आहे आणि प्रोडक्ट पेक्षा, असं कसं झालं. मग याचे फॅक्टरायझेशन करून काय उपयोग आहे, फॅक्टरायझेशन तर 13 आणि 2 जाच होणार आहे, याच्यापेक्षा जास्त फॅक्टर्सच नाही आहेत. पण 13 + 2 केलं तर 27 कुठे येते, नाही येत. पण आपण एक नॅचरल फॅक्टर विसरलो, कोणता, 26 आणि स्वतः 1. 26 1 जा 26 येणार आहे आणि त्या दोघांची ऍडिशन पण 27 येणार आहे. काही ठिकाणी असंही होतं, हे लक्षात राहू द्या की 1 स्वतःही स्वतःचा फॅक्टर असतो आणि 1 जाला मल्टिप्लाय आपण करू शकतो. ओके, चला हे आता इथे कॉमन काढताना मात्र लक्ष द्या. अशा प्रकारच्या क्वेश्चन मध्ये कॉमन काढतानाच फक्त प्रॉब्लेम येऊ शकतो. इथे आपण 26
y प्लस y प्लस 13 इज इक्वल टू 0. ओके, कॉमन काढूया ह्या दोघांमध्ये ह्या दोघांमध्ये. हा फॅक्टर्स आपण उलटे लिहू शकतो, तुम्हाला माहिती आहे. y आधी लिहिला आणि 26 y इकडे लिहिला तरी चालतं. दोन्हीपैकी कुठले लिहा, तुमचे फक्त काय होतील, जे प्रोडक्ट वाले दोन ब्रॅकेट येतात ते अल्टरनेट येतील, बाकी काही फरक नाही पडत. आन्सर मात्र सेमच येईल. ओके, चला ह्या दोघांमध्ये मॅक्सिमम पॉसिबल कॉमन काय आहे? एक म्हणजे 2 च्या टेबल मध्ये 26 येतं, भले ते एक्झामपर्यंत येत नसेल, पुढे जाऊन येतं, पण 26 ला 2 नी डिवाइड होतं, त्यामुळं 2 सुद्धा बाहेर घ्यायचा. 2y कॉमन काढलं, इथे काय राहिलं, 2y ने जेव्हा डिवाइड करताय फक्त y राहते, प्लस y ला y 1 जाऊन जाईल, 2 ने 26 ला डिवाइड केलं तर 13 राहिलं, प्लस साइन आहे त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आता ह्या दोघांमध्ये काहीच कॉमन नाहीये, मग 1 आहे ना, 1 सगळ्यांमध्येच कॉमन असतं, राईट, इज इक्वल टू 0. आता फर्स्ट ब्रॅकेट जे काही कॉमन आहे ते आणि दुसरं ब्रॅकेट जे राहिलेलं किंवा अनकॉमन आहे. ओके, जे आपण डिवाइड करून फाइंड करतो. आता दोन प्रोडक्ट, अगेन दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट 0 आला, याचा अर्थ दोघांपैकी एक ब्रॅकेट किंवा दोन्ही ब्रॅकेट 0 होतील. तर मग आपण याला इक्वेट विथ 0 केलं आणि y इज इक्वल टू -13 और y इज इक्वल टू, इथे फक्त जरासं व्यवस्थित करत चला, ज्याला जमत नाही त्यांनी एक स्टेप एक्स्ट्रा घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके, पण गडबडीत चुकीचं मात्र करू नका. आधी +1 आहे तो पलीकडे पाठवला -1 ला आणि मग 2 ने डिवाइड केलं. बऱ्याच जणांना सवय असते घाई गडबडीत ह्या 2 ला पण तिकडे पाठवतात प्लस किंवा मायनस मध्ये आणि गोळ करतात, असं काही करू नका. पहिला ही प्लस वाली टर्म कॉन्स्टंट टर्म पलीकडे पाठवली, मग मल्टिप्लिकेशन वाली ही केली. ओके, चला हे झाले आपले दोन सॉल्युशन्स. देयरफॉर सोल्यूशन और आंसर y is equal to -13, -1/2. अगदी दोन्ही y is equal to म्हणून लिहिले तरी चालते, कॉमा करायची गरज आहे असं काही नाही. ओके, चला तर दिस इज अवर फायनल सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. पुढचा क्वेश्चन करूया. ओके, कोणी ट्राय करणार म्हणत नाहीये, स्वतः ट्राय करतो आम्ही जरा. हा, पेन उचला आणि स्वतः ट्राय करा. एवढे छानपैकी इतके सारे क्वेश्चन सॉल्व केलेत आपण, चला थोडं ट्राय करा. ओके, आता या क्वेश्चन मध्ये नवीन काय आहे? एक म्हणजे मागच्या क्वेश्चन मध्ये सुद्धा नवीन काय होतं की व्हेरिएबल x न घेता y होतं आणि कोएफिशियंट होता y². आता इथे एक व्हेरिएबल m नावाचा आहे, त्याला कोएफिशियंट तर आहेच, पण हे इक्वेशन देताना स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही आहे की नाही. तर सगळ्यात आधी स्टँडर्ड फॉर्म आणायचा आणि मगच सॉल्व करायचं, बरोबर. तर चला पहिलं स्टँडर्ड फॉर्म लिहूया. क्वेश्चनचा स्टँडर्ड फॉर्म येणार आधी स्क्वेअर वाली टर्म जी की लिहिली आपण. आता हे m इकडे आलं तर मायनस होतंय -22m आणि हे +15 आहे, इकडे येऊन -15 इज इक्वल टू 0. आता कुठे ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं. आता आपण काय करणार, अगेन सम जी आहे ते -22 घेणार आणि प्रोडक्ट फर्स्ट आणि लास्ट नंबरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, प्लस इंटू मायनस, तर पहिलं मायनस आलं. 15 5 चा किती असते, कोणाला आठवतंय, कोणाला माहिती आहे? 75. ओके, चला सगळ्यात सोपा टेबल आहे ना जगातला 15 चा, नाही त्याच्याही पेक्षा सोपा आहे. कशाचा, 5 आणि 10 चा. ओके, तर 15 च्या टेबल मध्ये 5 झाला 75 आहेत. आता दोन्ही निगेटिव्ह आले. दोन्ही निगेटिव्ह कधी येतात रे, ज्याला आठवत नाही त्यांनी हा चार्ट बनवला असेल, बरोबर. तर या चार्ट मध्ये लक्षात घ्या, आपल्याला सम पण निगेटिव्ह पाहिजे, प्रॉडक्ट पण निगेटिव्ह पाहिजे. कधी होऊ शकतं, फोर्थ केस मध्ये, जेव्हा बिग नंबरला मायनस साइन, स्मॉल नंबरला प्लस साइन, म्हणजे दोन नंबरची सबट्रॅक्शन निगेटिव्ह आली पाहिजे. आणि प्रॉडक्ट बाय डिफॉल्ट निगेटिव्ह येणार, कारण दोघांपैकी एक कोणतरी प्लस एक कोणतरी मायनस आहे. असे दोन नंबर ज्यांची सबट्रॅक्शन केली तर 22 येईल, प्रॉडक्ट केला तर 75 येईल. अगेन ज्याला आठवतं त्याचं छान, नाही आठवत त्यांनी प्राइम फॅक्टरायझेशन नी चला. मला तर आठवते बाबा, 25 3 सुद्धा 75 असतं की नाही. हा, मग बिग नंबरला आपण मिडल टर्मची साइन लावणार आणि स्मॉल नंबरला अपोजिट साइन लावणार. ओके, चला फॅक्टर्स लिहिले. 5n² मायनस, कसंही लिहिले तरी फॅक्टर्स काही हरकत नाही, फक्त साइन तेवढी मिस्टेक करू नका. -15 इज इक्वल टू 0. या दोघांमधून कॉमन, या दोघांमधून कॉमन. आता जे काही कॉमन निघते इथं कॉमन काढताना मात्र आपल्याकडनं चुका होऊ शकतात, तेवढ्या चुका मात्र करू नका. ओके, यांच्यामधनं कॉमन काय निघतंय,
फॅक्टर्स चुकले नाही आहेत ना? नाही. ओके. मायनस कॉमन काढल्यानंतर इथे मायनस साइन राहत नाही. ओके, दोन गोष्टी होऊ शकतात. एक, आपण मायनस साइन कॉमनच नको काढायला किंवा फॅक्टर्स उलटे लिहिले. ठीक आहे, दोन्ही ट्राय करू. चला, पहिलं मायनस साइन कॉमन न काढता फक्त 5 कॉमन काढलं, 5m कॉमन काढलं, तर इथं राहणार आहे -m आणि -5. इथं +3 कॉमन काढलं तर m-5. ब्रॅकेट सेम नाही येत आहेत. ब्रॅकेट सेम नाही आले म्हणजे आपले फॅक्टर्स चुकले किंवा काहीतरी लिहायला तरी चुकलंय. कुछ तो गड़बड़ है जरा, बहुत छोटी सी गड़बड़ है. क्या हमने ऊपर से लिखा हुआ नीचे नहीं लिखा. हे +5 होतं, लिहिताना चुकून लिहिलेलं निगेटिव्ह. अरे बापरे, एवढी साधी मिस्टेक इथे झाली. काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही एक्झाम मध्ये करू नका. ओके, है की नाही? आता आले ब्रॅकेट सेम. ओके, चला, जे सेम ब्रॅकेट आहे ते एक वेळा लिहिलं आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये इज इक्वल टू 0. तर m-5 इज इक्वल टू 0 और 5m + 3 इज इक्वल टू 0. ओके, तो m इज इक्वल टू 5 और 5m इज इक्वल टू -3. m इज इक्वल टू -3/5. ओके, झाले सोल्यूशन. Therefore solution m is equal to 5 और m is equal to -3/5. m is equal to -3/5. ओके, हे झाले सोल्यूशन. चला, पुढचा क्वेश्चन बघूया. चला, ओके. अरे बाबा, इथे आता काय आलं? फ्रॅक्शन आला कॉन्स्टंट म्हणून. त्याला घाबरायचं नाही आहे ना. आपल्याला ॲज इट इज सुद्धा सॉल्व्ह करता येतो, पण स्टील जर आपल्याला भीती वाटत असेल की फ्रॅक्शनला कसं सॉल्व्ह करू, हे कसं करू, ते कसं करू, तर फ्रॅक्शनला सिम्प्लिफाय करायचं. कसं सिम्प्लिफाय करणार? मला या 2 ची भीती वाटते ना, जो अपॉनला आहे. जर अपॉनला 2 एक्स्ट्रा असेल तर आपण काय करणार? 2 नी मल्टिप्लाय करायचं पूर्ण इक्वेशनला. आणि जर समजा पूर्णच्या पूर्ण इक्वेशन सिम्प्लिफाय होऊ शकतं एखाद्या नंबरनी, तर आपण त्याला डिवाइडही करू शकतो. जसं की नाही, इथे नव्हता डिव्हिजिबल. अगेन कुठला तरी क्वेश्चन आला तर मी दाखवतो. ठीक आहे, आता इथे मात्र काय आहे, आपल्याला हा डिवाइडचा 2 नको. डिवाइडचा 2 नको असेल तर आपण मल्टिप्लाय बाय 2 पूर्ण इक्वेशन करायचं. आणि समजा एखाद्या पूर्णच्या पूर्ण इक्वेशन मध्ये एखादा नंबर मल्टिप्लाय मध्ये येत असेल, लाईक 2 न सगळेच डिव्हिजिबल असतील, 2 चे मल्टिपल्स असतील सगळे, तर आपण 2 नी काय करणार? डिवाइड करणार पूर्ण इक्वेशनला. अशा तऱ्हेने आपण याला सिम्प्लिफाय करून घ्यायचं. म्हणजे काय? मल्टिप्लाय बोथ साइड्स by 2. घ्या, 2 नी मल्टिप्लाय केलं तर किती आलं? 4x² - 4x प्लस, आता इथे 2 × 1/2 म्हणजे काय? 2 × 2 कट झालं, इथे राहिला फक्त +1 इज इक्वल टू 0 ला 2 ने डिवाइड करा. काय कशाने डिवाइड करा? 0 च येणार आहे की नाही? फक्त 0 सोडून सगळ्यांनी डिवाइड करा. हां, ओके. आता आपल्याकडे एक स्टँडर्ड इक्वेशन आलं जे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे आणि याला आपण फॅक्टराइज करू शकतो. कसं रे? आपल्याला सम पाहिजे -4 आणि प्रोडक्ट पाहिजे 4 × 1 4. असे दोन नंबर ज्यांची सम येईल -4 आणि प्रोडक्ट येईल +4. माझ्या माहितीत असे दोन नंबर आहेत बघा. आणि जगात अशी एकच पेअर असते जी ही सिच्युएशन सॅटिस्फाय करू शकते. म्हणून क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सगळ्यांचे रूट्स सेम येतात, बरोबर? तर हे -2 -4 झालं आणि मल्टिप्लिकेशन +4 झालं. चला, रिप्लेस 4x² -2x + 1 इज इक्वल टू 0. या दोघांमध्ये काय कॉमन आहे? या दोघांमध्ये काय कॉमन आहे? काढा. 2 च्या टेबल मध्ये 4 येतो ना. मग डिवाइड करताना मात्र हे विसरू नका की आपल्याला काय करायचंय? जो कॉमन फॅक्टर काढलाय त्याने डिवाइड सुद्धा करायचंय. 2 नी 4 ला डिवाइड केलं तर 2 राहणार आहे. x² ला x ने डिवाइड केलं तर 1x राहणार आहे. आणि मायनस मध्ये पूर्णच्या पूर्ण 2x नी 2x ला डिवाइड केलं तर 1 जा.
थर्ड साइन मायनस आली म्हणजे फोर्थ साइन आपल्याला ब्रॅकेटच्या आतमध्ये चेंज करायची आहे. या दोघांमध्ये काहीच कॉमन नाही, मग 1 कॉमन पकडलं. 2x - 1 = 0 आहे की नाही. चला दोन ब्रॅकेट सेम आले, मग काय इझी सोल्युशनला आहे की नाही. 2x - 1, अरे वा वा वा, हे दोन्ही पण ब्रॅकेट पण सेम आहे, तरीही 2 वेळा द्यायचा. ओके, नाहीतर ब्रॅकेट सेम आहेत म्हणून एकदा मी सोडून देशील, असं काय करू नका. और 2x - 1 = 0. Therefore 2x = 1 and x = 1/2. और इथं पण सेम, x = 1/2. सोल्युशन्स किंवा फॅक्टर्स सेम सेम येऊ शकतात. फायनल आन्सर तुम्ही लिहाल. सोल्युशन x = 1/2, 1/2. ठीक आहे. बघा किती इझिली क्वेश्चन सॉल्व्ह होतात आहे की नाही. चला पुढचा बघूया. अरे इथे तर xच डिनॉमिनेटर आहे रे. हे क्वाड्रॅटिक आहे का? आहे की. कसं करणार? सिम्प्लिफाय केल्यानंतर स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं, ट्राय करायचं आणि मग डिसाइड करायचं की क्वाड्रॅटिक आहे. आपल्याला सॉल्व्ह करा म्हणून दिले म्हणजे डेफिनेटली क्वाड्रॅटिक असणार. ट्राय तर करू शकतो आपण, बरोबर. सगळ्यात पहिलं काय करणार? सगळ्यात पहिलं ॲज इट इज लिहून घेणार गिवन क्वेश्चन, गिवन इक्वेशन, आणि आता काय करणार? डिनॉमिनेटर सेम करायचा ट्राय करणार है ना. डिनॉमिनेटर सेम करूया. चला घ्या. किती येणार? 6x² - 2 आणि डिनॉमिनेटरला x1 जा, x = 1. हे डिनॉमिनेटरचं x इथे डिवाइडला आहे, पलीकडे नेलं मल्टिप्लिकेशनला. काय ना 6x² - 2 = x. ओके, हे आत घेतलं 6x², नंतर आपण x वाली टर्म लिहितो ना, लागेल स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहूया. -x - 2 = 0. आता या -2 ला आपण इथंच ठेवलंय, कुठे लिहिलेलं नाहीये, फक्त रीऑर्डर केलं. प्लेस सेकंडचं थर्डला नेलं. साइन बदलायची गरज नाहीये, इक्वल टूच्या पलीकडे गेलेलं नाहीये. ओके, बरेच जण असं करतात, त्यामुळं हायलाइटेडली सांगितलं. ओके, आता बघा आला आपला स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म काय सांगतोय? फॅक्टरायझेशन करताना सम आली पाहिजे मिडल टर्मचं कोएफिशिएंट एवढी, म्हणजेच -1, आणि प्रोडक्ट आला पाहिजे फर्स्ट टर्मचा कोएफिशिएंट आणि लास्ट टर्म किंवा कॉन्स्टंट टर्मचं मल्टिप्लिकेशन एवढी. 6 2 जा 12 -12. असे दोन नंबर शोधा ज्यांची सबट्रॅक्शन मायनस येईल आणि प्रोडक्ट पण मायनस येईल. म्हणजे डेफिनेटली एका नंबरला मायनस साइन आहे, ती बिग नंबरला असली पाहिजे, कारण मिडल टर्मच्या कोएफिशिएंटला जी साइन असते ते आपण बिग नंबरला देतो. असे दोन नंबर मला तरी आठवत आहेत बाबा. तुम्हाला आठवत नसतील तर फॅक्टर्स पाडून बघा, है की नाही. प्रोसिजर तुमको पता है अभी. चल काय होणार? 6x² - 4x + 3x - 2 = 0. हे इकडं आणि ह्या दोघांमध्ये काय कॉमन आहे रे? आता अगेन मी परत एकच गोष्ट सांगते की जे मॅक्सिमम पॉसिबल कॉमन असेल ते तुम्हाला काढावंच लागेल, तर आणि तरच तुमचे दोन ब्रॅकेट सेम येणार. ब्रॅकेट जोपर्यंत सेम येत नाही तोपर्यंत आपण प्रोसिजर सरळ करतोय असं होत नाही. ओके, प्रोसिजर व्यवस्थित करा. हे दोन्हीही नंबर 6 आणि 4 कोणाच्या टेबलमध्ये येतात? 2च्या, तर ते सुद्धा कॉमन काढणं कंपल्सरी आहे असं समजा. 2x कॉमन काढलं, आता x ने त्याला डिवाइड केलं तर x² ला डिवाइड केलं तर 1x राहणारच आहे. 2 ने 6 ला डिवाइड करणं काय अवघड आहे? नाही ना, इझी एकदम. 3x - x ला x कट झालं किंवा 1 झालं, आणि 2 ने जर 4 ला डिवाइड केलं तर 2 जा येणार. या दोघांमध्ये काहीच कॉमन नाहीये, तर 1 ने आपण डिवाइड करून कॉमन काढू शकतो. ओके, तर पुढे ब्रॅकेट सेम आला. जोपर्यंत तुम्ही 2x ला कॉमन काढणार नाही तोपर्यंत ब्रॅकेट सेम येणार नाही, तोपर्यंत तुमचा आन्सर करेक्ट नाही. ओके, तर ब्रॅकेट सेम आलेच पाहिजे. आता ब्रॅकेट सेम आले, ते आलेलं ब्रॅकेट आपण कॉमन काढलं, उरलेलं सगळं दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहिलं = 0. ठीक आहे, तर आता दोन नंबरचा प्रोडक्ट 0. अगेन 3x - 2 = 0 और 2x + 1 = 0. बोला लवकर बोला. a 2, x = 2/3. जेव्हा इथे येतो ना तेव्हा एका स्टेप मध्ये आधी x इकडचं काढून घ्या, नाहीतर बऱ्याच जणांना घाई असते इथलं केलं आता इकडचं करूया, मग ते जंबल होतात आणि मिस्टेक्स करतात. मिस्टेक अवॉइड करायला काय करायचं? पहिलं एक फॅक्टर जेव्हा आपण इक्वेट टू 0 करतो आधी त्याला x पर्यंत पोहोचवा, उसको उसकी मंजिल तक पहुंचा दो, है ना, आणि मग दुसऱ्याकडे चला. चला, और
क्वेश्चनच्या मध्येच करू नका, जरा साईडला कॉलम बनवून करा, ठीक आहे. आणि ती पण सवय लावा, चांगल्या सवयी असाव्यात आन्सर राईट करताना. नाहीतर आपण जे आता करतो की नाही, आता आपल्या नोटबुक मध्ये जेवढं आपण गिचमिट काला केलेला असतो तसा जाऊन पेपर मध्ये करायची सवय आहे. त्यामुळे आपली नोटबुक सुटसुटीत ठेवा, ठीक आहे. तशीच सवय आपल्याला पेपर मध्ये लागलेली असते, ठीक आहे. इज इक्वल टू -1/2 हे दोन्ही आपले सोल्युशन आहेत, ठीक आहे. आलं छान पैकी हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला. चला नेक्स्ट क्वेश्चन करूया. अरे वा छान छान ऍक्टिव्हिटी बॉक्स भरायचं काम सगळ्यांचं फेवरेट आहे. ओ माय गॉड, पण इथं काय केलं रे, इथं तर रूट वाला दिलं. असं असतं वेगळं, हा सोपं म्हणता म्हणता अवघड दिलं. काय नाही, इझिली सॉल्व्ह होते. चला ट्राय तर करू. काय असतं तेव्हा रूट मध्ये बघू आपण. चला √2x² + 7x + 5√2 = 0. To solve this quadratic equation by factorization, complete the following activity. पहिलं इक्वेशन दिलं. आता आपल्याला सम आणि प्रोडक्ट वाले नंबर काढले तर पहिला फॅक्टर्स फिल करायचे. आधी सांगा सम काय पाहिजे, मिडल टर्मच्या कोएफिशिएंट एवढी म्हणजे 7 प्लस मध्ये प्रोडक्ट किती पाहिजे. कुणाला येतंय मल्टिप्लिकेशन, √2 × 5√2. ज्याला रूट मध्ये प्रॉब्लेम आहे की नाही, सगळ्यात सोपं आणि सगळ्यात छान वालं एक तुम्हाला गोष्ट सांगते किंवा ट्रिक सांगते, तुम्ही लक्षात घ्या. सेम रूट साठी सेम एखादं व्हेरिएबल कन्सिडर करा. हे रफ वर्क आहे, रफ मध्येच करायचं. व्हेरिएबल कन्सिडर करा. म्हणजे समजा आपण याला x पकडला, ठीक आहे, तर इनटू काय करायचं आपल्याला 5x करायचं. x × 5x करताना आपण काय केलं असतं, 1 5 = 5 आणि x ला मल्टिप्लिकेशन x² केला असता, बरोबर. आता इथं x जिथं टाकलं होतं तिथं √2 होतं, मग √2 रिप्लेस करूया. 5 × √2² आता √2² म्हणजे काय, √2 आपल्यालाच एकमेकांना काय होते मल्टिप्लाय होते. √2 × √2 म्हणजे किती रे, हा ज्याला रूट मध्ये मल्टिप्लिकेशन येत नाही त्यांनी करून घ्या. आता 4 चा स्क्वेअर रूट म्हणजे काय, 2च की. म्हणजे काय, सेम नंबरच्या रूटचा स्क्वेअर त्या रूट मधल्या आतला नंबर असतो, आहे की नाही. √2² खुद 2 असतो. मग हे दोघं मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत हे विसरायचं नाही. 5 × 2 म्हणजे इथं आलं 10. म्हणजे एवढं पहाड खोदून आपल्याला निघालं काय, चुहार. प्रोडक्ट पाहिजे 10. फायनली आपल्याला दोन असे नंबर शोधायचे आहेत की ज्यांची ऍडिशन केली +7 येईल आणि मल्टिप्लिकेशन केली तर 10 येईल. माझ्या चेहऱ्यावरची स्माइल सांगत असेल की फॅक्टर्स लगेच तुम्हाला येतील. कसं काय, इझी आहेत ना फॅक्टर्स. हे काय 5 × 2 = 10 आहे, 5 + 2 7 आहे. सोपं तर आहे की. मग काय करायचं, हे फॅक्टर्स उचलायचे आणि बॉक्स मध्ये भरायचे. काय अवघड आहे, काहीच नाही. चला लिहूया. इथे लिहिलं आपण 5x आणि इथे लिहिलं 2x. ओके. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो कॉमन काढायचा. बऱ्याच लोकांना हे कॉमन काढताना प्रॉब्लेम येतो. तर कॉमन काढायला पण अगेन हे x वाला जे काही मी तुम्हाला व्हेरिएबल मध्ये कन्सिडर करा म्हणून सांगितलंय, असली गोष्ट थोडीशी लक्षात घ्या कारण आपल्याला गरजेचं आहे. या दोघांमधून x फक्त कॉमन निघतो, या दोघांमधून फक्त x कॉमन निघतो. ओके. त्यामुळे इथे राहिलं काय, √2x राहिला, बरोबर. ओके. ब्रॅकेट थोडंसं छोटं लिहूया, ब्रॅकेट खूप छोटा आहे. तरी म्हणजे मी जागा सोडली नाही का, काय झालंय, √2x निघालं प्लस इथं काय शिल्लक आहे 5. ओके. आता या दोघांमध्ये √2 कसं काय कॉमन रे, इथं तर मला 2 दिसतोय, इथं √2 दिसतोय. कसं काय कॉमन, आता जस्ट आपण पाहिलं की √2 ला √2 नी मल्टिप्लाय केलं की आन्सर 2 येतोय. जर आपण ह्याचं मल्टिप्लिकेशन 2 लिहू शकतो तर 2 चे फॅक्टर्स पण तर √2 × √2 लिहू शकतो ना. म्हणजे काय, या 2 ला रफ मध्येच लिहा, ह्या 2 च्या बदली आपण √2 × √2 कन्सिडर करतो. सॉरी, या 2 च्या बदली आपण √2x × √2x डबल x लिहू नका, x ला बाजूला ठेवलं, ठीक आहे. 2 च्या बदली आपण √2 × √2 कन्सिडर केलं, ठीक आहे. x आहे हा ओळखला पाहिजे. एक्झामिनरला जर ओळखलं नाही ना तुमचं अक्षर काय लिहिलंय तर तो मार्क्स देत नाही हा. त्यामुळं ओळखण्याला एक छान काढा अक्षर. डेफिनेटली तुमचं अक्षर माझ्यापेक्षा तरी चांगलंच असेल, है की नाही. तर अरे वा, हे काय झालं याला. चला इकडे ट्राय करू.
√2 इंटू x आहे. ओके, आणि इथं काय आहे +5 इंटू √2 x आहे. परत इथे चालू आपण काय झाले बाबा याला, इकडे बघा √2 इंटू √2 x +5 √2. ओके, ह्या दोघांमध्ये कॉमन काढायचं. बघा मॅक्सिमम पॉसिबल कॉमन काय निघतं, इथे पण √2 आहे, इकडे पण √2 आहे, तर आपण √2 कॉमन काढलेले ऑलरेडी दिले. एक √2 याच्यातून गेला तर हे काय राहिलं √2 इंटू x राहिले, आणि इकडून √2 गेला इथं राहिले 5. बघा बरं दोन ब्रॅकेट सेम आले. छान 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 आहे की नाही, ब्रॅकेट सेम आले. आता काय मजा, जे ब्रॅकेट सेम आहे ते एका ब्रॅकेट मध्ये लिहिलं आणि उरलेले दोन्ही इथं लिहिले. आता याच्यावरून पण आपल्याला कळतं की काहीतरी सेम येणारच आहे, आणि हे ब्रॅकेट असं असं येणार आहे. इज इक्वल टू 0 दिले. याचा अर्थ काय, फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल टू 0 और दुसरं ब्रॅकेट इज इक्वल टू 0. ते ऑलरेडी करून दिले. हा, एक उत्तर पण काढून दिले छान पैकी. याचं तेवढं आपल्याला फाइंड करायचं आहे. इथं काय करणार, √2x + 5 इज इक्वल टू 0. कसं फाइंड करणार, पहिलं तर कॉन्स्टंट टर्म पलीकडे पाठवणार -5, आणि देन x वाला कोएफिशिएंट जो आहे तो डिवाइडला पाठवणार. x इज इक्वल टू -5/√2. ओके, हे दोन्ही ठिकाणी हे सेम आन्सर आपल्याला लिहायचं. ठीक आहे, ह्या काय आलं आपलं -5/√2 आणि -5/√2 and -√2 आर रूट्स ऑफ दिस इक्वेशन. इझी आहे की नाही, काहीच अवघड नाहीये. रूट वाल्या नंबर्सची जराशी डील करायला घाबरू नका फक्त. ओके, आणि जर कोणाला असं वाटत असेल की रूट वाल्या नंबर्स वरती जरा सेपरेट आम्हाला थोडंसं काहीतरी सांगा, खूप घाबरायला खूप भीती वाटते, तर त्याच्यावरती एक बेसिक वालं छोटंसं लेक्चर मी रेकॉर्ड करून तुमच्यासाठी प्रोव्हाइड करेन. ओके, चला पुढचा क्वेश्चन करूया. नंबर 8. ओ, याला तर स्टार आहे की नाही. अगेन एक रूट वाला क्वेश्चन. परत एकदा ह्याच्यातच थोडंसं आपण रूट वाला डिटेल बघू. ठीक आहे, चला. सम आली पाहिजे -2√6 आणि प्रॉडक्ट आला पाहिजे 3 × 6. अरे वा, आपल्याला स्वतः सम वाला नंबर हे ते सांगत असतोय की कुणाचे फॅक्टर्स करा, कुणाला फॅक्टराइज करा आणि कसं फॅक्टर करा. जर आपण याला 3 असं फॅक्टर केलं तर आपल्याला कधी √6 भेटेल का त्याच्या फॅक्टर मध्ये, नाही भेटणार. पण जस्ट तुम्हाला आठवत असेल मागच्या क्वेश्चन मध्ये 2 चे फॅक्टर्स आपण √2 × √2 केले होते बघा. 2 चे फॅक्टर्स √2 × √2 केले होते. तसे 6 चे पण फॅक्टर आपण करू शकतो ना, √6 × √6 करू शकतो ना. याचं मल्टिप्लिकेशन पण तर 6 येणार, आणि ह्याची ऍडिशन ज्याला जमत नाही त्यांनी काय करा, याला एखादा व्हेरिएबल कन्सिडर करा. या x मध्ये इथं x आहे, कन्फ्युज होऊ नये म्हणून आपण अनदर व्हेरिएबल कन्सिडर करू शकतो. समजा y कन्सिडर केलं तर हे एक y आणि हे एक y आहे. मला ऍडिशन पाहिजे -2 म्हणजे -1 आणि -1. चेक करा, -5 -2y झालं का. y म्हणजेच कोण आहे √6. बघा -2√6 आला की. हा, हे आपलं रफ वर्क आहे, हे मात्र विसरू नका. या दोघांनाही जर मायनस साइन लावली तर आपलं जे पाहिजे ते रिक्वायर्ड आन्सर मिळालेलं आहे. ओके, मेन फॅक्टर्स पाडल्यापेक्षा सुद्धा इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की कॉमन काढायला कळलं पाहिजे, है ना. कॉमन काढताना प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, इथं बघूया 3x² -√6x अगेन एकदा -√6x +2 इज इक्वल टू 0. याला स्टार यासाठी दिलंय की आपल्याला रूट वाले नंबर्स मधून कॉमन काढायसाठी बेस्ट एक्सरसाइज आहे याच्यात. ओके, म्हणजे चांगला क्वेश्चन आहे. ओके, आता बघा इथं √6 आहे. तुम्हाला हे रूल माहिती आहे ना, √a मल्टिप्लाय बाय √b असेल तर आपण रूटच्या आतमध्ये a × b लिहू शकतो. याचाच अर्थ काय, रूटच्या आतमध्ये 3 × रूटच्या आतमध्ये 2 असेल तर आपण त्याला √6 लिहू शकतो. आता माझा उलटा प्रश्न काय, याचं मल्टिप्लिकेशन हे येतं तर याचं सिम्प्लिफिकेशन असं लिहू शकतो. जर आपण √3 × √2 √6 करू शकतो तर √6 च्या बदली पण √3 × √3 तर √2 तर लिहू शकतो ना. मग हेच आपल्याला इथं करायचं आहे. आपल्याला काय करायचंय, या सगळ्याला अशा प्रकारे आपल्याला स्प्लिट करून लिहायचंय. बघा आपल्याला √2 ची पण गरज आहे, √3 ची पण गरज आहे. मग या 3 आणि या 2 ला सुद्धा फॅक्टराइज करूया. 2 च्या साठी आपण काय लिहिणार, √2 × √2 लिहिणार. 3 साठी काय लिहिणार, √3 × √3 लिहिणार. आता हे दरवेळी लिहिलं पाहिजे का,
तर क्वेश्चनच्या रिक्वायरमेंट वरती डिपेंड आहे. इथं √6 आहे, मग आपल्याला या √6 मध्ये √3 √2 दोन्ही दिसते म्हणून आपण स्प्लिट करायला लागलोय, बाकी काही वेगळं कारण नाही आहे. मग इथं आपण 3 च्या बदली लिहिणार होतो √3 इंटू √3 इंटू एक्स स्क्वेअर मायनस या √6 ला लिहिणार होतो √3 इंटू √2 इंटू एक्स मायनस अगेन या √6 ला लिहिणार आहे आपण √3 इंटू √2 एक्स प्लस या 2 ला लिहिणार आहे √2 इंटू √2 इज इक्वल टू 0. बरोबर. आता हे सगळं बघा, हे फार इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन पण स्टार वाला आहे, जरा व्यवस्थित लक्ष द्या. आता टर्म्स डिसाइड करायचे. टर्म्स आपल्या मल्टिप्लिकेशन सेपरेट होत नाहीत, प्लस मायनस न होतात. ह्या दोन आपल्या पहिल्या टर्म्स आहेत, ह्या दोन आपल्या दुसऱ्या टर्म्स आहेत. ओके, यांच्यामधून आता तुम्हाला इझिली क्लिअरली दिसतंय की कॉमन काय आहे, तेवढं सगळं कॉमन काढायचंय. हा, ह्या दोघांमध्ये कोण कोण सेम आहे, √3 सेम आहे, काढलं कॉमन. एक्स सेम आहे, काढलं कॉमन. ओके, आत काय उरलं, एक √3 गेला तर एक √3 राहिला, √3 इंटू एक्स, कारण स्क्वेअरला एक्सने डिवाइड केलं, एक एक्स राहिलं. मायनस मध्ये इथं पण √3 आपण बाहेर काढले, राहिलं कोण, √2, एक्स तर बाहेर काढलाय. ओके, अगेन थर्ड साइन मायनस आहे, याचा अर्थ काय, फोर्थ वाली साइन ब्रॅकेट मध्ये जाऊन चेंज होणार. आता पाठ झालं असेल. मायनस या दोघांमध्ये कोण सेम आहे, √2, काढलं कॉमन. उरलं काय, इथलं √2 कॉमन निघाले म्हणजे √3 इंटू एक्स उरलंय. प्लस करणार का नाही, साइन चेंज करायची होती, हे विसरलं की समजायचं आपलं चुकलंच. आणि लक्षात येणार आहे आपल्याला ब्रॅकेट बघून, है ना, दोन्ही ब्रॅकेट सेम पाहिजेत. हा, तर या दोघांमधनं √2 कॉमन काढलाय, एक √2 उरला, इज इक्वल टू 0. ओके, आता बघा दोन्ही ब्रॅकेट सेम आले. जोपर्यंत तुम्ही मॅक्सिमम पॉसिबल कॉमन बाहेर काढत नाही तोपर्यंत रूट सेम येणार नाही, त्यामुळे आपल्याला एवढं सगळं कॉमन काढावंच लागेल. ओके, आता जे सेम आहे ते एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं, आणि बाय द वे दुसरं सुद्धा ते सेमच आलंय. बघा बरं जरा, √3x मायनस √2 तेच उरलंय, इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय, दोन नंबरचा प्रॉडक्ट 0 म्हणजे दोघंही 0 किंवा दोघांपैकी एक 0. मग आपण दोन्हीला अल्टरनेटली 0 सोबत इक्वेट करणार. अँड देअरफॉर x इज इक्वल टू √2 अपॉन √3. यालाच आपण एकाच कॉमन रूट मध्ये √2 अपॉन √3 लिहू शकतो. और इथे पण सेमच रूट आहे, त्यामुळे आपण डायरेक्टली एका रूट मध्ये लिहून टाकू. ओके, दिस इज आवर सोल्युशन. देअरफॉर सोल्युशन x इज इक्वल टू √2 अपॉन √3 कॉमा √2 अपॉन √3. एकत्र लिहिलं तरी चालेल आणि सेपरेट सेपरेट रूट टाकून लिहिलं तरी चालेल. ओके, किती इझी क्वेश्चन होता बघा, किती सोपा होता. फक्त आपल्याला हे समजून घ्यायचं होतं की या रूट वाल्या नंबर सोबत कसं डील करायचं. बरोबर, घाबरून न जाता रूट सोबत डील करायला शिका. जर कोणाला अगेन अजूनही काही प्रॉब्लेम आहे तरी आपण रूट वरती छानपैकी एक लेक्चर घेऊ. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघूया. अच्छा, तर इथे काय केलंय बरं, इथं अगेन स्टँडर्ड फॉर्म नाहीये, मग कसा येणार, मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय करून करा. आतमध्ये मल्टिप्लाय काय आलं, 2m² मायनस प्लस झालं मायनस 224 जा किती असतंय 48m इज इक्वल टू 50 आहे, तो अलीकडे आणला, -50 इज इक्वल टू 0. आता आणखी एक गोष्ट, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, मगाशी बघा 2 एकटा डिवाइडला होता, तो आपल्याला नको होता तर आपण काय केलं, मल्टिप्लाय बाय 2 केलं. आता सगळ्याच टर्म्स मध्ये इथे पण 2 आहे, हा पण नंबर 2 न डिव्हिजिबल आहे. कसं ओळखतात, एंडचं डिजिट 0, 2, 4, 6 किंवा 8 असेल तर हा नंबर 2 न डिव्हिजिबल असतो. मग हा 2 न डिव्हिजिबल आहे, इथे पण 0 आहे, हा पण 2 न डिव्हिजिबल आहे. सगळ्या नंबर मध्ये, सगळ्या एक्सप्रेशन मध्ये 2 चे मल्टिपल बसलेत. 2 चे मल्टिपल आहेत म्हणजे काय, 2 ने डिवाइड करू शकतो आपण. पूर्ण इक्वेशनला जर 2 ने डिवाइड केलं तर हे आपल्यासाठी सिम्प्लिफाईड इक्वेशन मध्ये कन्वर्ट होईल. ओके, 2 ने डिवाइड केलं, इथे आलं, इथं अगेन तुमचं 24m आहे तसं आलं, मायनस हे राहिलंय 25 इज इक्वल टू 0. आता असं काही नाहीये की हे कन्वर्ट झाल्यावरच तुमचं सोल्युशन करेक्ट येईल, असं काही नाहीये. ओके, तुम्ही या जरी क्वेश्चनला सॉल्व्ह केलं, वरचा दिसलेला पार्ट जरी सॉल्व्ह केला तरी सुद्धा फॅक्टरायझेशन न फायनल आन्सर सेमच येणार आहे. त्यामुळे घाबरून न जाता तुम्हाला ज्या गोष्टीसाठी तुम्ही कन्व्हिनियंट आहात, तुम्हाला जे छान वाटतं, कन्व्हिनियंट आहे तुमच्यासाठी, ते तुम्ही करू शकता. ओके, सम काय पाहिजे -24 आणि प्रॉडक्ट काय पाहिजे -25. ये जादू कैसे होगी, सोचो.
सम 24 आणि प्रॉडक्ट 25. 25 वन जा आहे की नाही, 25 वन जा, बिग नंबरला मिडल टर्मची साईन. ओके, चला लावून टाका. m स्क्वेअर मायनस 25m प्लस 1m मायनस 25 इज इक्वल टू 0. काढा कॉमन, याच्यामधनं कॉमन काढलं m मायनस 25, इथून कॉमन काढलं 1, इथं पण आलं m मायनस 25 इज इक्वल टू 0. परत एकदा ब्रॅकेट सेम आलं तर घ्या कॉमन मध्ये आणि दुसरं राहिलं m प्लस 1 इज इक्वल टू 0. देअरफॉर m मायनस 25 इज इक्वल टू 0 और m plus 1 is equal to 0. Therefore, m is equal to 25. m is equal to 25 और m is equal to -1. आणि सोल्युशन तुम्ही लिहू शकता आहे की नाही. चला, तर हे झालं 9th क्वेश्चनचं आन्सर. चला पुढे बघूया. अरे वा, इथं पण स्टँडर्ड फॉर्म नाहीये, पण आपण आणू शकतो. कसं काय? 25m स्क्वेअर आणि हे प्लस इकडे आलं -9 इज इक्वल टू 0. पण मेन इम्पॉर्टंट काय विषय आहे, आपल्याकडे जी लिनियर वाली टर्म होती ती अवेलेबल नाही. इथला जो bx वाला पार्ट आहे तो गायब आहे. याचा अर्थ काय, हा कोइफिशियंट b नावाचा जो प्रकार आहे तो काय आहे, 0 असणार आहे. काही हरकत नाही, आपण तरीही सॉल्व्ह करू शकतो. कसं सॉल्व्ह करणार आहे, यांच्यामध्ये काय करणार, आपल्याला हा प्रकार म्हणजे असा दिसतोय का बघा तुम्ही, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आहे की नाही. म्हणजे काय, 25 इज 5 चा स्क्वेअर आणि 5m चा स्क्वेअर झाला 25 स्क्वेअर आणि 9 जे आहे ते 3 चा स्क्वेअर आहे, बरोबर. आणि याच्यासाठी आपण लिहू शकतो a प्लस b a मायनस b. तसंच याच्यासाठी पण लिहायचं, म्हणजे काय, 5m मायनस 3 आणि 5m प्लस 3. ओके, हे एक वे झाला, हे एक वे आहे. ठीक आहे, एकच मिनिट. ठीक आहे, राहू दे. हे एक वे आहे की आपण असं लिहू शकतो याला. ओके, किंवा आपण काय करू शकतो, याला असं लिहिलं तरी चालतंय. किंवा आणखी गोष्ट आपण काय करू शकतो, इथं आपल्याकडे 25m स्क्वेअर आहे इज इक्वल टू 9 आहे, याला ऍज इट इज पण सॉल्व्ह करू शकतो. m स्क्वेअर इज इक्वल टू हे मल्टिप्लायचं गेलं अपॉनला. ओके, आणि m चा स्क्वेअर आहे म्हणजे 2 रूट येणार, माहित आहे ना, प्लस और मायनस 9 चं रूट 3 आणि याचं 5. म्हणजे दोन्ही आपले आन्सर आहेत. m इज इक्वल टू 3/5 एकदा प्लस मध्ये और m इज इक्वल टू -3/5. हे या मेथडनी केलं तरी चालतंय. किंवा काय करा, या मेथडनी केलं, याला इक्वेट विथ इथं फॅक्टर्स म्हणून घेतले आणि इक्वेट विथ 0 केलं तरी आपलं सेमच आन्सर येते, 3/5 किंवा -3/5. ओके, त्यामुळे हा अजिबात अवघड क्वेश्चन नाहीये, फक्त इथली मिडल टर्म गायब आहे. त्याला घाबरून न जाता इझिली सॉल्व्ह होऊन जाते. ओके, या क्वेश्चन मध्ये सुद्धा एक टर्म गायब आहे जी की कॉन्स्टंट टर्म होती. आता याच्यात मात्र तुम्ही डायरेक्टली डिवाइडला पाठवून काही उपयोग होणार नाही. इथं अजिबात काटाकाटी करायची नाही. बऱ्याच जणांना सवय होते आणि मी स्वतः पण सांगते की जेवढं सिम्प्लिफाय होते करत चला, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही इक्वेशनचा तुम्ही आन्सर लॉस करा. आता बऱ्याच जणांना सवय असते, इथं m स्क्वेअर आहे, इथला एक m कट करा आणि मग 7m इज इक्वल टू 21 झालं आणि मग m इज इक्वल टू 21/7 झालं आणि m इज इक्वल टू 3 झालं, आहे की नाही. तर हे रॉंग नाही आहे, पण इनकम्प्लीट आहे. काय आहे, इनकम्प्लीट आहे, इनकम्प्लीट. आणि इनकम्प्लीट आन्सर साठी मिळतो मोठावाला 0. काय मिळतो, मोठावाला 0 है ना. आपल्याला कंप्लीट आन्सर पाहिजे. आपण पहिल्या मुवमेंट पासून हे जे चॅप्टर शिकायला चालू केलं तेव्हापासून आपण हे समजतोय किंवा हे कन्सिडर करतोय की याला क्वाड्रॅटिक असल्यामुळे याला 2 रूट्स यायला पाहिजेत, पण या क्वेश्चनला तुम्हाला एकच कसं आलं, तर हे लॉस झालं आपलं काटाकाटी करण्यामुळं. हे काटाकाटी अशी करायची नाही, तो कॉन्स्टंट होता मागच्या क्वेश्चन मध्ये. इथं m वाला पार्ट आहे त्यामुळे याला काटाकाटी न करता चुपचाप लेफ्ट साइडला घ्या, -21m इज इक्वल टू 0 करा. आणि आता लय तुम्ही काय करू शकता, फार तर कॉमन काढू शकता. या दोघांमध्ये पण जेवढं कॉमन निघेल तेवढं कॉमन काढा. काय निघतंय,
7 आणि m कॉमन निघतंय. इथं काय राहिलं m-3 इज इक्वल टू 0. यामुळे खूप मोठा फरक पडला बरं का. आता काय बघा, इथं पण आपल्याकडे 2 नंबर्स आहेत, यापैकी एक तरी 0 असणार किंवा दोघेही 0 असणार. याला डायरेक्ट इक्वेट विथ 0. 7m इज इक्वल टू 0 और m-3 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय, m इज इक्वल टू 0/7 म्हणजेच 0. m इज इक्वल टू 0 और m इज इक्वल टू 3. हे झाले आपले 2 सोल्युशन्स. आले का 2 सोल्युशन? त्यामुळं अर्ध आन्सर द्यायचं नाही. सोल्युशन आहेत m इज इक्वल टू 0 और m इज इक्वल टू 3. आणि हे दोन्ही उत्तर जे लिहिल, एवढं सगळं लिहिल, त्यालाच पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार. ओके, ते लक्षात ठेवा. आता इथं याचा हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन सेम टू सेम आहे. ओके, तुम्ही ऍज इट इज सॉल्व्ह करू शकता किंवा a² - b² ची आयडेंटिटी वापरू शकता. आपल्याला जे छान वाटेल ते करू शकता. पण इम्पॉर्टंट काय आहे की मागच्या क्वेश्चन मध्ये दोन्ही पण नंबर जे होते ते स्क्वेअर नंबर होते. इथं काय आहे, 11 कुठलाही स्क्वेअर नंबर नाहीये. पण 11 कशाचा तरी स्क्वेअर आहे. कशाचा रे? बघा, 3 कशाचा स्क्वेअर आहे? आपण आत्ता मागच्या 2 क्वेश्चन्स मध्ये कुठेतरी पाहिलं की 3 कुणाचा स्क्वेअर आहे? √3 चा स्क्वेअर आहे की नाही. √3 ला √3 ने मल्टिप्लाय केलं की 3 येतं. म्हणजे अगेन √2 ला √2 ने मल्टिप्लाय केलं की 2 येतं. तसं सेम टू सेम 11 कुणाचा स्क्वेअर आहे? √11 चा. √11 इंटू √11 केलं तर तुमचं 11 येणार आहे. ओके, म्हणजे इथं तुम्ही a² - b² वाली आयडेंटिटी यूज करू शकता किंवा डायरेक्ट जरी फॅक्टराइज करायचं असेल तरीही करू शकता. ओके, याला पलीकडे नेलं 11. अगेन आपल्याकडे एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की इथं मायनस साईनच पाहिजे. ही इथली साईन जर प्लस असेल आणि पलीकडे जाऊन मायनस होत असेल आणि स्क्वेअर नंबर इक्वल टू मायनस साईन येत असेल तर ते कधीही पॉसिबल नाहीये. तिथं नो सोल्युशन किंवा नॉट पॉसिबल लिहून यायचं. ओके, स्क्वेअर नंबर ऑलवेज पॉझिटिव्ह असतात. पटत नसेल तर मायनसचा स्क्वेअर करून बघा, मग कळेल. पण बरेच मुलांना सवय असते हो -2चा स्क्वेअर -4 लिहायची. ते मायनस येत नाही. ज्याला नाही आठवत आहे, ज्याला नाही लक्षात येते, त्यांनी तो मगाचा चार्ट बघून घ्या. मायनसची प्रॉडक्ट प्लस असते म्हणून. ओके, तर m काय येणार इथं? प्लस और मायनस √11. देअरफॉर डायरेक्ट सोल्युशन लिहूया. सोल्युशन झालं m इज इक्वल टू √11 और m इज इक्वल टू -√11. ओके, हे माहित आहे ना प्लस मायनस का आलं? कारण 2 चा स्क्वेअर पण 4च असतो आणि -2 चा पण स्क्वेअर +4च असतो. मग जेव्हा √4 लिहितात तेव्हा आपल्याला प्लस और -2 लिहावं लागेल. ओके, दोन्ही पण लिहावं लागेल तरच ते कम्प्लीट आहे. नाहीतर मगाच्या आन्सर सारखं इनकम्प्लीट आन्सर द्यायचं नाही. ठीक आहे, चला बघूया पुढे. अरे वा, संपली की एक्सरसाइज. ओके, चला अशा तऱ्हेने आपला प्रॅक्टिस सेट 2.2 कम्प्लीट झालेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, जरा कन्सेप्च्युअल. ओके, चलो, थँक्यू.